काय झालं जेवणातनं काय मिळालं झालं? शरीर स्वस्थतेसाठी तुम्हाला बरं वाटलं ना, आनंदने. आता सो नाउ विल मूव अहेड है ना. आपण काय म्हटलेलं आहे की समजण्याची काय वस्तू आहे? जहाँ तक मेरे जीने का फैलाव है ना, जहाँ तक मेरे जीने का फैलाव है वह समजणे की वस्तू है. मग मला काय काय समजून घ्यायचं आहे? माझं जगणं माझ्यामध्ये आहे. माझं जगणं माझ्यामध्ये. मला माहीत आहे मी कोण आहे. कोणाला माहीत आहे का आपण कोण आहोत? कोणी आहे असा की मी कोण आहे? आणि मी माझ्यासोबत एक्सप्रेस होतोय, मी माझ्यासोबत जगतोय, तरी मला माहीत नाही की मी कोण आहे. तर माझं माझ्यासोबत जगणं, माझं परिवारासोबत जगणं, माझं समाजासोबत जगणं, माझं निसर्गासोबत या पूर्ण एक्झिस्टन्समध्ये जगणं. तर जहाँ तक मेरे जीने का फैलाव है वो समजने की वस्तू है. मग आपण ते समजून घेऊया आणि तसं जगणं. तो मेरा जीना ही मेरे संस्कार है. तो जितना जितना मैं जी पाता हूँ वही मेरे संस्कार है. जितना जितना मैं जी पाता हूँ वही मेरे संस्कार है. जितने जितने संस्कार जो रियलिटी से मैच होते हैं वो है सुसंस्कार. जितने जितने संस्कार जो रियलिटी से मैच होते हैं कि रियलिटी जैसी है वैसे अगर मेरे संस्कार है तो वो है सुसंस्कार. अन्यथा जो भी है वो है कुसंस्कार. अन्यथा जो भी है वो है कुसंस्कार. तो ये जो संस्कारों का परिमार्जन ही शिक्षा की भूमिका है. मग आपण का शिकतोय? तर ह्या संस्कारांचं परिमार्जन करायला. जे मी माझं जगणं आहे आणि जे माझं जगणं आहे त्या जगण्याचं मला एक जे आहे तिथपर्यंत जाण्यासाठी काय आहे. नाउ वी आर गिविंग दिस प्रपोजल की देर इज अ हार्मनी इन दिस एक्झिस्टन्स. या पूर्ण एक्झिस्टन्समध्ये संगीतमयता आहे ना, हार्मनी इज देअर. आपल्याला काय शिकवण्यात आलं आहे? सर्वायवल ऑफ द. जगायचं असेल तर संघर्ष. जीवनही संघर्ष आहे. आणि मग संघर्ष असेल तर म्हणजे आय एम जस्ट ओपनिंग माय सेल्फ, युअर सेल्फ है ना. ओपन राहूया आपण. प्रपोजल आहे. व्हॉट इज अ प्रपोजल? देर इज अ हार्मनी इन दिस एक्झिस्टन्स. पूर्ण संगीतमयता आहे या एक्झिस्टन्समध्ये. अंतर्विरोध है ना, एकमेकांना मारणं असं नाही आहे. मला माहीत आहे तुमच्या मानसिकतेमध्ये काहीतरी येते आहे. मग तो प्राणी, मग हे ते, आपण त्यांना सगळ्यांना घेऊया. पण इन दिस एक्झिस्टन्स देर इज अ हार्मनी. आणि त्या हार्मनीला धरून जर आपण जगलो तर विल बी देअर विथ द कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. अदरवाईज द प्रॉब्लेम्स वुड बी देअर. मग आता का प्रॉब्लेम आहेत? जिथे जिथे प्रॉब्लेम आहेत म्हणजे आपल्यामध्ये कन्फ्लिक्ट आहे, आपल्यामध्ये अंतर्विरोध आहे. का आहे? कारण आपण तशी मान्यता घेतलेली आहे. आपण तशी मान्यता घेतली आहे की देर इज अ कन्फ्लिक्ट, देर इज अ स्ट्रगल इन दिस एक्झिस्टन्स. आणि त्याप्रमाणे मग आपण जगतोय. आणि त्या मान्यतेला जगणार तर आपल्या कन्फ्लिक्टमध्ये आपण राहू. कन्फ्लिक्टमध्ये आपण जे राहणार इट विल गेट रिझल्टेड इन टर्म्स ऑफ द अनहॅपीनेस. दिस इज अ प्रपोजल अगेन फ्रॉम अवर साइड. कीप इट ओपन है ना. डोंट ॲक्सेप्ट ॲज इट इज. व्हेरीफाय है ना. व्हेरीफायसाठी ठेवा. आणि द मोर अँड मोर यू कॅन व्हेरीफाय विदिन, मोर अँड मोर यू कॅन टच टुवर्ड दिस हार्मनी पॉवर. म्हणून डायरेक्टली ॲक्सेप्ट म्हणजे रिजेक्ट तर करूच नका ना. रिजेक्ट तर करूच नका पण ॲक्सेप्ट पण करू नका. कीप इट ओपन फॉर द व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन. आणि काय व्हेरिफिकेशन? की तुम्हाला एक सूचना मिळाली आहे. काय सूचना मिळाली आहे? की देर इज अ म्हणजे ह्या पूर्ण एक्झिस्टन्समध्ये संगीतमयता आहे. देर इज अ हार्मनी इन दिस एक्झिस्टन्स. मग ही हार्मनी आहेच ही तुमच्याकडे एक सूचना आहे. मग आता ह्या सूचनेला तुम्ही एक्सपांड करा. कीप इट ओपन है ना. तुम्ही याला ॲक्सेप्ट करणं, रिजेक्ट करणं करू नका. कीप इट ओपन. आणि मग तसं तसं पाहण्यासाठी यू कॅन गो इट है ना. म्हणजे मग सिम्पल पाहू शकतात. परिवारामध्ये हार्मनी आहे की कन्फ्लिक्ट आहे, स्ट्रगल आहे. द वे आय एम सीइंग द कन्फ्लिक्ट प्रॉब्लेम्स गेट स्टार्टेड. पण मी जर पाहत असलो की देर इज अ हार्मनी म्हणजे इव्हन द प्रॉब्लेम इज देअर, मग मी पाहू शकतो अरे हा प्रॉब्लेम का आहे. समजा मुलगा अभ्यास करत नाही
काय करणार तुम्ही? मुलगा अभ्यास करत नाही किंवा मुलगा तुमचा ऐकत नाही, काय करणार? बिकॉज इथेच कन्फ्लिक्ट सुरू झाला, मग तुम्ही काय करणार? मुलगा ऐकत नाही, त्याला विचारू शकता तुम्ही की त्याला अभ्यास करण्यासाठी का वाटत नाही, अभ्यास करावं असं त्याला का वाटत नाही, अशी काय कारण आहे की त्याला अभ्यास का करावं असं वाटत नाही? मग एखादा सब्जेक्ट आवडत नाही, तर आवडत नाही म्हणजे काय? त्याला आवडत नाही म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? तर तो बिंदू म्हणजे त्याला लिहायला आवडत नाही, की त्याला वाचायला आवडत नाही, की त्याला समजत नाही. मग त्याला लिहायला वाचत नाही म्हणजे त्याला श्रम करण्याची त्याची मानसिकता नाही, तर त्याला श्रम करून घेण्याची. मग बाळा तू पण बैस, मी पण लिहितो, मी एक पेज लिहितो, तू पण लिही. कारण त्यांनी आपल्याला लिहिताना कधी पाहिलंच नाही, मग त्याला माहीतच नाही की असं काही करतात. कारण तो तर आपल्याकडनं शिकतोय, तर आपल्याला त्याच्यासोबत बसावं लागेल, आपल्याला त्यासोबत राहावं लागेल आणि मग तो आपल्यातनं करावं लागेल. असं नाही की नाही नाही हे लिहावंच लागेल, हे 10 पेजेस लिह. तो म्हणतो यार ये आदमी तो कुछ लिखता नहीं है ना, ये भी तो पढ़ाता ही है, और ये पढ़ाता है तो कभी लिखता ही नहीं, मैंने देखा है, और अभी मुझे बोल रहा है लिखो. तर ते तुम्हाला करावं लागेल की बाळा पहा माझ्या पण नोट्स पहा, मी पण लिहितोय, ह्या नोट्स पहा माझ्या, तू बैस, मी पण लिहितो, मी पण करतो. मग तुम्ही म्हणाल सर आम्हाला तर वेळच नाही. आपलं उत्तर आहे ना हे, अपने पास सब कुछ है लेकिन टाइम नहीं, की नाही? आहे आपल्याकडे वेळ? वेळ आहे पण तो या कामासाठी नाही. आता आपण आपला वेळ ऑर्गनाईज करूया, आपला वेळ आपण ऑर्गनाईज करूया है ना. आपण आपला वेळ कुठे द्यायचा त्याला महत्त्व, त्याला डिसाइड करूया. महत्त्व काय आहे ते देता है. तर जहाँ तक मेरे जीने का फैलाव है वो समझने की वस्तु है, और क्या समझना है कि देर इज अ हार्मनी इन दिस एग्जिस्टेंस एट एवरी लेवल्स, और मेरा जीना एवरी लेवल पे है, हर जगह पे है. तो वो हर जगह जहाँ पे भी हार्मनी है तो वो समझने की वस्तु है, और वैसे समझ के जीना है ना, तो जीना ही समझना है. तो जितना जितना मैं जी पाता हूँ उतना ही मैं समझा हूँ, अदरवाइज ते फक्त शब्द आहेत. बिईंग अ टीचर है ना, बिईंग अ टीचर मी जे शिकवतो मग ते सूचना आहे की ते माझं जगणं आहे, म्हणून मुलं घेत नाही. कारण त्यांनी पाहिलंच नाही की माझा टीचर तसा प्रॅक्टिकल करून पाहतोय, माझा टीचर तसा करून पाहतोय, तसा त्यांनी प्रोजेक्ट बनवलेला आहे, हा त्याचा प्रोजेक्ट आहे, हा त्यांनी केलेला आहे, त्यांनी पाहिलं. तो म्हणतो ह्या सूचना आहे. तर सूचना घेणं न घेणं त्याच्याकडे जात नाही, पण ते तुमचं जगणं जर पाहिलं तर मग तो म्हणेल की या इस आदमी के पास कुछ तो भी है, मग तो तुमच्याकडनं घे. कारण जीना ही समझना है. तो जितना जितना आप जी पाते हैं उतना ही वो आपने समझा है उतना है, अदरवाइज वो सूचना है. फिर आगे वाला लेगा की नाही पता नाही. मग ते त्याचे संस्कार आहे, त्याचे चांगले संस्कार आहे तर तो पिकअप करेल, अदरवाइज म्हणेल ही तर सूचनाच. तर आणि तसं जर माझं जगणं आहे तर मग त्याचं रिफ्लेक्शन कसं होईल? म्युच्युअल हॅपीनेस आणि म्युच्युअल प्रॉस्परिटीमध्ये. आणि ह्याला आपण म्हटलं ह्युमन कॉन्शियसनेस. आणि आपण त्याच्या अगोदर इफ वन इज स्टेइंग ओनली इन फिजिकल फॅसिलिटी दॅट इज अ ॲनिमल कॉन्शियसनेस, देन one can move towards this human consciousness, can be there along with the other human being, can be there along with the nature. And when one can be along with the human being, मग ते आपण फॅमिली टू वर्ड फॅमिली म्हणजे अखंड समाज त्याकडे जाऊ शकतो. आता आपला समाज कसा आहे? खंडित आहे. म्हणजे खंडित म्हणजे समुदाय, म्हणजे ए बी सी सगळे समुदाय झेडपर्यंत. मग अखंड समाज म्हणजे मग आपणा परायासे मुक्ती. बस आपण एकमेकांकडे पाहणार सगळे मानव म्हणून, मग मानवीयतेच्या धरातलला पाहू शकतो. हां काही कमी असू शकतात, काही कमी असू शकतात, त्या कमीप्रमाणे आपण त्याच्यासोबत राहू शकतो. पण आपण आता त्या माणसालाच नकारतो, आपण मानवालाच नकारतो. तर रादर दॅन आपण मानवासोबत राहून त्याच्या काय लिमिटेशन्स आहे, माझ्या काय लिमिटेशन, त्यासोबत आपण राहू शकतो, ना की नकारणं. हम वो आदमी को अभी नकार रहे का? कारण आपण त्या मानवासोबत जगूच नको. सो दॅट म्युच्युअल हॅपीनेस इट टेन्स टुवर्ड द अनडिवायडेड सोसायटी, अखंड समाज. आणि असंच जर आपण नेचरसोबत राहिलो तर इट टेन्स टुवर्ड द सार्वभौम व्यवस्था. तर अखंड समाज, सार्वभौम व्यवस्था
दिस इज द अल्टिमेट एम फॉर एव्हरी ह्युमन बिंग. अखंड समाज म्हणजे अखंडित मानसिकता, कि हर मानव समझना चाहता है, समझकर जीना चाहता है ना, उस धरातल पे. वो जी पाता है कि नहीं वो एक अलग बात है, लेकिन समझना चाहता है, जीना चाहता है वो एक पार्ट, जी पाना अलग पार्ट आहे. तर त्या पार्टला आपण एकत्र, आणि तसे आपल्याला रेस्ट ऑफ नेचर पण कळालेलं आहे. अँड देन वी आर एबल टू बी देअर अलॉंग विथ द रेस्ट ऑफ नेचर, सो दॅट विल बिकम द प्रॉस्परस अँड will make the rest of nature as a prosperous, and that is what the mutual prosperity. तर टेकअवेज या सेशनचं काय होतं, तर वी आर ट्राइंग टू सी द बेसिक एस्पिरेशन, that is the happiness and the prosperity, and to fulfill it then we need to go with this right understanding, relationship and the physical facility. And then here we conclude it, for the holistic development the transformation is needed, and for human transformation the human consciousness पर्यंत आपण जायला पाहिजे. and for the society, जसं जसा माणूस ट्रान्सफॉर्म होईल तसं तसा परिवार होतील आणि तसं तसं समाज होईल. then we can know that transformation. मग रोल ऑफ एज्युकेशन संस्कार काय, तर टू डेव्हलप सच टाइप ऑफ द कॉम्पिटन्सी टू फुलफिल दिस बेसिक एस्पिरेशन. So what I am and what I want to be. So everyone want to be there with the happiness and the prosperity, and that is in continuous manner. But इथे एक लेवलला आहे, आपण आहो की नाही तो. सो व्हॉट आय एम दॅट इज अ कॉम्पिटन्स, है ना, मी जसा आहे तशी ती माझी योग्यता. व्हाट आई वांट टू बी दैट इज द इंटेंशन, दैट इज द क्षमता. तो हर आदमी क्षमतावान है, हर आदमी क्षमतावान है, क्योंकि यहाँ पे भी हमने देखा हर एक का आंसर सेम है ना. हर आदमी कंटिन्यूस हैप्पीनेस एंड द प्रॉस्पेरिटी चाहता है, मीन्स हर एक की क्षमता एक ही है. तो हर एक का इंटेंशन एक है, कॉम्पिटेंसी अलग अलग हो सकती है. अभी हमारा रोना कहाँ पे, वी आर ट्राइंग टू सी अदर्स इन टर्म्स ऑफ द कॉम्पिटेंसी. सो रादर दैन वी शुड एबल टू सी द इन टर्म्स ऑफ द इंटेंशन, कि भाई वो भी सुखी होना चाहता है, वो भी कंटिन्यूस सुखी होना चाहता है, मैं भी सुखी होना चाहता हूँ, मैं भी कंटिन्यूस सुखी होना चाहता है, मैं नहीं हो पा रहा हूँ, वो भी नहीं हो पा रहा है. तो ठीक है, हम संवाद के लेवल पे हम देखेंगे क्या प्रॉब्लम्स है, रादर दैन टू क्वेश्चंस देयर इंटेंशन. तो इंटेंशन पे तो हम एक है, एंड व्हेन वी से द एट इंटेंशन हम एक है, तो वेयर इज अ प्रॉब्लम ऑफ देन इक्वलिटी. तो हमारा इक्वलिटी का प्रॉब्लम सॉल्व होता है. सर तो HDGचा पॉइंट आहे इक्वॅलिटीचा. हां, तो झाला सॉल्व. द मोमेंट वी आर एबल टू सी दिस पॉईंट, है ना, तर असे HDGचे आपण 17चे 17 पॉईंट यावर घेऊ शकतो. मला वाटते जेंडर हे इक्वॅलिटीचा 6 नंबरचा आहे का, की 4 की 6? 4. तर द मोमेंट वी आर एबल टू हिअर ना, एव्हरीवन वॉन्ट टू बी देअर. तुम्हाला काय वाटतं, या 100 जणांमध्ये, या 70 जणांमध्ये आपण इथे आहोत की नाही, इंटेन्शन वाईज. बट कॉम्पिटन्सी वाईज आपण म्हणजे मे बी, है ना, आपण 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं, 1 तास, 2 तास सुखी असू शकतो. पण ते काय आपली कॉम्पिटन्सी आहे. पण आपल्याला व्हायचंच नाही असं नाही. मग माझं तसं आहे तर सगळ्यांचंच तसं आहे. तर इंटेन्शन वाईज वी आर ॲट द सेम लेवल, मीन्स वी आर इक्वल. दॅट इज व्हॉट द इक्वॅलिटी. आणि मग सो एव्हरी ह्युमन बिंग, म्हणजे हे 700 करोड जनता ॲट द लेवल ऑफ इंटेन्शन दे आर सेम, दे आर इक्वल. व्हेअर इज द प्रॉब्लेम, हिअर इज द वी आर डिफर. ना आता आपला काय प्रॉब्लेम आहे, आपण इथे सगळ्यांना पाहतोय, दॅट इज द मेजर प्रॉब्लेम. सो रॅदर दॅन टू सी द पर्सन ॲट दिस लेवल, सी ॲट दिस लेवल आणि बी देअर अलॉंग विथ द पर्सन विथ दिस वन. म्हणून मग ते संवादाने तुम्ही पाहू शकता की काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे. मग त्यातनं आपल्याला कळतात की त्याचा कॉम्पिटन्सी काय काय, आणि तिथनं आपण त्याला वर आणू शकतो इथपर्यंत. ओके. सो द प्रपोजल वी हॅव केप्ट की वी हॅव टू सी दिस हार्मनी, आणि देन द प्रोसेस इज द सेल्फ एक्सप्लोरेशन. मी आता तुम्हाला म्हणतो ना, पहा आतमध्ये, पहा आतमध्ये.
now we are trying to explore ki what exactly this self exploration. Through that one, what we are expecting, individual transformation and then the societal transformation. In societal transformation, you are here in education institute where you can be a part along with the student. म्हणजे तुम्ही मुलांसोबत राहू शकता. म्हणजे पहिले आपण स्वतः आणि नंतर मुलांसोबत आपण राहू शकतो असं. विल गो विथ दिस सेल्फ एक्सप्लोरेशन. पण त्याच्या अगोदर ना, आता आपण जेवण केलं आहे तर थोडी एक एक्झरसाईज करूया, चालेल ना? तुमच्याकडे नोटबुक आहेत, पेन पण आहेत आणि लिहिण्याची इच्छा पण आहे, हो ना? तर आपण आता एक करूया, है ना? प्रत्येकाने आपला आपला म्हणजे नोटबुक आहे सगळ्यांकडे की त्यांच्याकडे नाही आहे? आम्ही देतो. ताई आहे तुझ्याकडे? अच्छा, त्यातली आहे. पण ती नेहमी करता लागेल बेटा, ती अजून लागेल तुला. अंदर एक नोटबुक द्याल. आहेत नोटबुक? मेक अ लिस्ट ऑफ युअर डिझायर्स आणि नाव फॉर इच आयटम ऑन द लिस्ट फाइंड आउट व्हॉट वुड बी द नेसेसरी टू फुलफिल इट, व्हॉट इट वुड रिक्वायर. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग, रिलेशन्स किंवा फिजिकल फॅसिलिटी. ओके. डिझायर्स म्हणजे तुमच्या इच्छा, म्हणजे तुम्हाला जी चाहना आहे ती ते तुम्हाला लिहायचं आहे. मी इथे तुमचं एक्झाम्पल पण देतो कसा टेबल क्रिएट करायचा, है ना? तर असा टेबल क्रिएट करा, सिरियल नंबर, डिझायर्स आणि राईट अंडरस्टँडिंग, रिलेशन, फिजिकल फॅसिलिटी आणि वाय यू, म्हणजे का तुम्हाला असं वाटतंय की ती राईट अंडरस्टँडिंगमध्ये आहे किंवा रिलेशनमध्ये आहे किंवा फिजिकल, तर असं तुम्ही लिहू शकतात. सो मेक अ लिस्ट ऑफ युअर डिझायर्स. आणि ह्या काय म्हटलेलं आहे, मेक अ लिस्ट ऑफ युअर डिझायर. दुसऱ्याच्या का, आजूबाजूच्याचं पाहायचं का, किंवा त्याला सांगायचं का की नाही रे हे ही पण आहे तुझी, नाही ना? तर सिरियल नंबर, डिझायर्स आणि असं लिहा. फाइंड आउट टू विच इज अ गिवन डिझायर डायरेक्टली रिलेटेड. तुम्हाला काय वाटते, तुम्हाला जे वाटते ते म्हणजे करेक्ट असेल, रॉंग असेल, हा नंतरचा पार्ट आहे, पण सध्या तुम्हाला काय वाटते, है ना? मग एक्झाम्पल दिलं, मनी. मनी इज फॉर व्हॉट? तर फिजिकल फॅसिलिटी. देन व्हाय यू थिंक दॅट मनी इज द फिजिकल फॅसिलिटी. द सेम थिंग, नेम, फेम, द गुड फूड, कार, पीस ऑफ माइंड आणि असं. आता हे 5 सोडून तुम्ही पुढे लिहा, किंवा ह्या 5ला पण तुम्ही तुमचा आन्सर लिहू शकतात. तुम्हाला मी किती 5 मिनिटं वेळ देतो, नंतर आपण रिफ्लेक्शन घेऊया. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. एकमेकांसोबत डिस्कशन नाही. दादा, आपापले प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, कोणी येणार नाही. आणि वी आर हॅव्हिंग दॅट कॅपेबिलिटी टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. सो एव्हरीवन इज हॅव्हिंग द दॅट. क्षमतावान तर आहेच, प्रत्येक जण क्षमतावान आहे, प्रत्येक पण तिथपर्यंत क्षमतावान आहे की तो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. वन नीड टू ओनली एक्सप्लोर विथ इन. आइए, आपको पता चला क्या करना है, क्या करना है, वो लिखना है ना. आइए आगे बैठिए, आइए. नहीं, अदरवाइज आपने कुछ बैग लेके आए होगे ना आज? हाँ, तो वहां से लेके आइए. चलो ऐसा.
नहीं नहीं, आप देखिए मराठी समझता है? हाँ? नहीं नहीं, नोटबुक भी लेके आइए। ये मौर्य जी है ना? हाँ, मौर्य। अच्छा ये है आप। अच्छा, ती कोण आहेत मग? मनीष। मनीष है। आता आपल्याला ते कळेल जी मान्यता आहे ना, आवश्यकता असीम है। लिहा असीम, किती आवश्यकता आहे तुमच्या। असीम म्हणजे तुम्हाला पानाचे पानं लागायला पाहिजे ना। मग आपण हां 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 मनी आहे, आता मनी आपण डिजिटल फॅसिलिटी म्हणून घेतोय, पण समजा मला पैसे माझ्या भावाच्या मुलाला शिक्षणाला पैसे आले, मला ते पैसे रजिस्ट्रेशनसाठी वापरू शकेल? हो करू शकतो, म्हणूनच तर आपण ते एक्झाम्पल दिलेलं आहे, वन कॅन चेंज इट। करू हे हो, तुम्ही इकडे इव्हन तुम्ही मनी राईट अंडरस्टँडिंगलाही लिहू शकतात आणि तिथे म्हणू शकता की पैसा एक कागज है, पैसा एक कागज है, उसका कुछ म्हणजे प्रतीक प्राप्ती नाही, असं आहे। प्रतीक प्राप्ती नाही आहे, ते प्रतीक आहे। प्राप्ती काय आहे? जे तो शेतकरी उगवतो, जे ॲक्च्युअल जे दिसते ते प्राप्ती आहे। प्रतीक प्राप्ती नाही, उपमा उपलब्धी नाही, तिथपर्यंत तुम्ही राईट अंडरस्टँडिंगला जाऊ शकता। पण यातनं तुमचं लक्ष जाते का की द डिझायर्स, द नीड्स आर डेफिनेट, आणि जे आपल्याकडे मान्यता आहे, काय मान्यता आहे? इच्छा अनंत आहे, पूर्ण होऊ शकत नाही। तुम्ही ऐकलंयत का या मान्यता की नाही? बस एवढ्याच झाल्या। लिहा लिहा, जो चाहिए वो लिख दो, आपको मिल जाएगा। सगळ्या डिझायर लिहा, पूर्ण डिझायर तुमच्या फुलफिल होणार आहेत। देयर इज अ डेफिनेटनेस विथ द नीड्स। डिझायर्सला डेफिनेटनेस आहे, आणि तो आपल्याकडे एक मान्यता आहे, आवश्यकता असीम। हे ऐकलंय की नाही तुम्ही? की नाही? तुम्ही छान मुलं आहे, तुम्हाला अशा मान्यता ऐकल्या पण नाही तुम्ही।
या 5 दिवसामध्ये सर्वांनाच बोलायचं आहे. हा. आणि जो जेवढा जेवढा बोलेला तेवढा तेवढा त्याचा तो रिकामा होईल. नाही तर मग काय ते राहून जाईल. मग ते 5 दिवसांनी म्हणाले यार हे तर राहूनच गेलं. म्हणून म्हटलं तुम्ही मागा, म्हणजे इच्छा तुमच्या सगळं पूर्ण होतील. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक डिझायरला राईट अंडरस्टँडिंग असल्याशिवाय पूर्ण होणार नाही. हा, म्हणजे ते एक्सपेक्टेशन झालं, पण सध्या मी कुठे आहे? राईट अंडरस्टँडिंग म्हणजे खूप छान पकडलं, पण सध्या मी कुठे आहे? प्रत्येकाची अंडरस्टँडिंग वेगळी असू शकते. हां, मग ती राईट आहे का ते चेक करावं लागेल. मग ते कुठेतरी आपण जातोय सध्या. तसं तुम्ही एक एक्झाम्पल द्या, तुम्ही जे लिहिलंय काय लिहिलंय? सर आपण गुड हेल्थ फॉर लॉन्जिव्हिटी आपण सगळं लिहिलं. गुड त्याच्यामध्ये ती फिजिकल फेसिलिटी की राईट अंडरस्टँडिंग गुड हेल्थ फॉर आणि दीर्घायुष्यासाठी चांगली तब्येत असणे. चांगली तब्येत कशासाठी पाहिजे? दीर्घायुष्य असण्यासाठी. दीर्घायुष्य का पाहिजे? बाकी सगळ्या गोष्टी तर आहेत समजा. नाही 100 वर्ष का जगायचं आहे? 100 वर्ष नाही, 200 वर्ष. 2-3 पिढ्या पाहण्यासाठी काम. 200 वर्ष घ्या. तर आणि शेवटी नाही, पर्पज तर सांगा की का जगायचं एवढा वेळ. म्हणजे प्रॉस्पेरिटी बघायची आहे आपल्याला. प्रॉस्परस असल्यावर म्हणजे फिजिकल फेसिलिटी तर आहे, पण प्रॉस्पेरिटी उपभोग पण आली पाहिजे. उपभोगच झाला नाही तर पैसा भरपूर आहे, सगळं काही आहे, फिजिकल सगळं आहे, राईट अंडरस्टँडिंग आहे आणि त्याचा जे म्हणतो प्रॉस्पेरिटी बघायची डिझायर. प्रॉस्पेरिटी बघता आली पाहिजे. प्रॉस्पेरिटी जर असेल तर भोगणं होणार नाही ना, उपकार होईल सगळ्यांवर. कारण प्रॉस्पेरिटी काय आहे? प्रॉस्पेरिटी आपण सांगितलंय की नर्चरिंग अँड नरिशमेंट ऑफ एव्हरीवन. नर्चरिंग अँड नरिशमेंट असेल तर माझं पण नर्चरिंग आणि नरिशमेंट करेल. अँड व्हेन आय गोज विथ द नर्चरिंग अँड नरिशमेंट विदिन, तर तो भोग नाही राहणार, त्याचा सदुपयोग होणार माझ्या शरीरासाठी पण. तर हे शब्द आहे बहुभोग है ना, उपभोग, भोग, नंतर सदुपयोग आणि प्रयोजन. तर मला उपयोग, सदुपयोग आणि प्रयोजनशीलतेकडे जाणं गरजेचं आहे. भोग म्हणजे कुठेतरी ती माझी मानसिकता आहे, ती याच्यातनं मला सुख घ्यायचं आणि त्यातनं सुख नाही मिळणार, ते क्षणिक राहणार. आणि जेवढं जेवढं क्षणिक सुख तेवढं तेवढं त्याच्या म्हणजे मल्टिप्लायड दुःख. म्हणजे जेवढं जेवढं क्षणिक सुख त्याच्या मल्टिप्लाइड दुःख तो देतो. आणि हे तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता विदिन. तर गुड फूड इज फाईन है ना, बट दीर्घायुष्य फॉर, मग म्हणा ना दीर्घायुष्य कशासाठी? मला समाजामध्ये काम करायचं आहे, समाज उन्नतीसाठी करायचं आहे. फाईन, देन इट इज अ राईट अंडरस्टँडिंग. गुड. निरोगी का? मीच तर म्हणतो श्रम करा ना. श्रमासाठी मी निरोगी राहील. गुड. म्हणजे भोगण्यासाठी राहील? क्वेश्चन. हां, म्हणजे तुम्हाला म्हणून तर पर्पज, वी शुड नो द पर्पज, वाय वी नीड टू गो फॉर दॅट. त्याच्याशिवाय ते क्लिअर होणार नाही. सध्या तोच तर प्रॉब्लेम आहे ना. अन्न काय खातोय? गुड कोणाला म्हणतोय? आता गुड फूड, गुड कोणाला म्हणतोय आपण? ते तर बरोबर आहे, त्याच्यावर गेल्याशिवाय ते होणार पण नाही. पण सध्या माझी स्थिती काय? पैसे कशासाठी कमवायचे? राईट जर असतो, अंडरस्टँडिंग जर व्यवस्थित असली कमवायच्या मागे, तरच ती डिझायर चांगली आणि व्यवस्थित राहील. हां, मग मी काय करणार? माझं जर म्हणजे राईट अंडरस्टँडिंग असेल तर मला आवश्यकता माहीत आहे, माझ्या आवश्यकता निश्चित होते. मग माझ्या आवश्यकता निश्चित झालं तर तसं मग तशा श्रमपूर्वक मी तसं कमवेल. म्हणजे श्रमाचं मूल्यांकन मला करता येईल. आज मला श्रमाचं मूल्यांकन पण येत नाही. जसं मी सकाळी उदाहरण दिलं होतं की समजा तर समजा आज शनिवारच आहे, शनिवारी मार्केटमध्ये बसलेलेच असतात, एकदम विचारांकडे खूप कमी असते आणि त्यांनी काही भाव मागितला तर आपण काय म्हणतो त्याला?
समजा मेथी, आता कोथिंबीरच ना, आता सगळ्यात जास्त रेट त्याचाच आहे है ना. समजा त्यांनी म्हटलं पण 40 रुपये 50 रुपये, काय म्हणाल तुम्ही? म्हणजे त्याला काय काय सुनवाल, त्याचे पूर्ण 3 पिढ्या काढाल तुम्ही असं की नाही. पण त्याला द्यायला काय, आणि बरं आपण घेतो, समजा एखादी पालक घेतला आणि नाही आवडली तर आपण ठेवतो की टाकतो खाली? म्हणजे आपल्या तो पण सेन्सनी एखाद्याचा श्रम केलेला वस्तू असते, श्रम केलेली, आपल्याला ते ठेवता पण येत नाही, आपण अशी डायरेक्ट टाकतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं लक्ष जाते का? आणि हे आपण करतोय. आणि जेव्हा आपण करतो तर डिसिजन हॅज बीन टेकन फ्रॉम मी डिसिजन घेतले आहे, जिम्मेदारी माझी, आणि मी करतोय, म्हणजे तसे माझे संस्कार आहेत, तसे माझे संस्कार आहेत. म्हणून आपण इथे म्हणतोय की डिझायर्स वेगवेगळ्या करा आणि चेक करा की कशासाठी आपण करतोय. म्हणजे इज इट फॉर द रिलेशन्स, इट इज फॉर द फिजिकल फॅसिलिटी ऑर द राईट अंडरस्टँडिंग. आणि देन मोर अँड मोर देन आपण त्याला एक्सपांड करूया असं. बोल ना. Right understanding depends upon belief. Belief was बिलीफ म्हणजे आस्था. आस्था म्हणजे काय? बिना जान के मानो, बिना जाने मानो. इथे आपण काय म्हणतो? व्हेरीफाय करा. तर बिना जाने जानने की यात्रा ही आपली आहे. हा जर आस्था तुमच्याकडे हा शब्द असेल की मैं जानता हूँ है ना, मुझे आय अंडरस्टूड इट अँड देन आय एम गोइंग टू एक्सप्रेस इट, असा जर आस्थेचा शब्द तुमच्याकडे असेल तर ठीक आहे. पण असा आस्थेचा असेल की बिना जाने मैं मानता हूँ है ना, किसी ने बात कही और मैं मानता हूँ, बिना व्हेरीफाय करते, तर मग तो प्रॉब्लम है. कारण वो किसी ने और ने कहा है, वो मेरी बात नहीं है. अभी हम ये कह रहे हैं कि ये आपकी बात होगी ना, यू आर वेरीफाइंग एंड ये फिर आपकी बात होगी ना, मेरी बात होगी. नाउ ऑल्सो मैं सूचना देता हूं, मैं आपको सूचना दे रहा हूं, लेकिन ये आपकी बात होगी. कब होगी? आई एम जस्ट टेलिंग यू दिस इज द प्रपोजल एंड देन आई एम सेइंग दैट कि जस्ट वेरीफाई. जितना जितना आप अपने में वेरीफाई करोगे वो आपकी वस्तु होगी, और जब वो आपकी वस्तु होगी आप जिम्मेदारी पूर्वक उस पर प्रस्तुत होगी. अदरवाइज ये बोलेंगे यार सर ने कहा था इसलिए मैंने किया. अभी ऐसा नहीं. तो एंड वो सेल्फ एक्सप्लोरेशन, फॉर दैट सेल्फ एक्सप्लोरेशन द मेजर पार्ट इज द सुनना. क्या हम सुन पाते की नाही. परत इकडे येऊया. तर डिझायर्स किती किती डिझायर लिहिलाय तर है ना, म्हणजे डिझायर डेफिनेट, देर इज अ डेफिनेटनेस विथ द डिझायर. ह्याकडे आपलं लक्ष जाते का? तर याच्या अगोदर आपल्याला की यार खूपच आहेत ना, मला हे पण पाहिजे ते पण पाहिजे आणि खूपच लिस्ट वाढत चालली आहे. पण आता कळते की देर इज अ डेफिनेटनेस, आणि व्हेन देर इज अ डेफिनेटनेस म्हणजे निश्चित आहे, आणि व्हेन निश्चित आहे म्हणजे त्याचा कार्यक्रम पण निश्चित राहणार. आणि जर कार्यक्रम निश्चित आहे तर आउटकम पण निश्चितच येणार. आणि मग त्याला म्हणजे आउटकम निश्चित आहे तर इट गेट रिफ्लेक्टेड इन टर्म्स ऑफ द म्हणजे राईट अंडरस्टँडिंग, रिलेशन, फिजिकल फॅसिलिटी. पण ती मला कळते. परत याला आपण एक्सपांड करूया है ना. कीप दिस पेज विथ यू है ना, याचा आपल्याला उद्या गरज पण लागणार आहे. या पेजचं आपल्याला उद्या गरज पण लागणार आहे. हे जस्ट हे दिलं होतं की म्हणजे मुलांसाठी पण आहे ना, की प्रायोरिटीज कशा आहेत आणि तुमच्या ॲस्पिरेशन्स फिजिकल फॅसिलिटीज होणार आहे की नाही, बट वेगवेगळं. आणि वेन यू आर गोईंग विथ द स्टुडंट, म्हणजे ह्या पीपीटी तुमच्याकडे राहणारच आहे, यू कॅन गो थ्रू इट. मग दिस एक्सपेक्टेड आउटकम असं म्हटलेलं आहे की व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द स्टुडंट है ना, ते आपल्याला काढायचं काय की द स्टुडंट स्टार्ट फाइंडिंग दॅट राईट अंडरस्टँडिंग इज द बेसिक नीड ऑफ ह्युमन बिईंग. जसं सरांनी म्हटलं तसं, म्हणजे तिथे येतो प्रत्येकाचा तो बिंदू येतो असा हळूहळू ना.
अँड देन म्हणजे मुलं विचार करायला लागतात की असं तर काहीतरी आहेत. दुसरा एक याच्यातनं येतो की म्हणजे एवढ्याच गोष्टी आहेत, खूप काही जास्त गोष्टी नाहीत. आणि तर त्यांच्याकडे ते येतात की देर इज अ डेफिनेटनेस विथ द दॅट डिझायर्स. जे पण गरज आहे त्याची डेफिनेटनेस आहे, तिथपर्यंत मुलं जातात. नाव विल गो विथ दिस सेल्फ एक्सप्लोरेशन. ओके, नाव वी गो वेन थ्रू द कंटेंट, कि कंटेंट काय असावेत. काय कंटेंट म्हणालं की जहाँ तक मेरा जीने का फैलाव है ना, वो जीने की वस्तू है, तो कंटेंट झाला. नाउ विल गो फॉर दिस सेल्फ एक्सप्लोरेशन. आता आता ही लाईट जाते येते, याच्यासाठी तुम्ही काय सोल्युशन देणार. बिंग अ टीचर ना, की हे आपल्या हातात नाही. तुमच्याकडे एनर्जीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तिला एनर्जी लागते पर दिवसाला ना, पर आठवड्याला, पर महिन्याला, एखाद्या वर्षाला, आणि त्याचं कॅल्क्युलेशन. आणि जर ते काढलं तर त्याच्यानंतर मग ती रिक्वायरमेंट मीट कशी करणार ते आपण पाहू शकतो. मग दिस कॅन बी अ प्रोजेक्ट फॉर द फायनल इयर स्टुडंट और फॉर द थर्ड इयर स्टुडंट. की बाबा हे म्हणजे आपल्याकडे बिल असतातच, मग ते बिल त्याला देऊन आपण म्हणजे एक ग्राफ म्हणजे मागच्या 4-5 वर्षाचा काढला तर तो आपल्याला ग्राफ मिळेल. कॉम्प्युटरचे लोक आहेत ते अल्गोरिथम तयार करतील आणि पुढचं फ्युचरिस्टिक ते सांगतील किंवा मागच्या वर्षी म्हणजे 5 वर्षापूर्वी 1 होती, नंतर 1.2 झाली, नंतर 1.4 झाली, 1.8 झाली, मग अशी 2 होईल, 2.1 येईल, असं तर काहीतरी सांगतील. आणि मग त्याप्रमाणे मग आपण पण अशी काही एनर्जी, मग सध्या आपल्याला सोलर्स ना, सोलरचे सगळे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल्स आहे. मग सोलरनी काही भाग आपण तो रिप्लेस करू शकतो का. सबसिडीज आहेत, तसे प्रपोजल्स आपण लिहू शकतो का. कॅन वी थिंक इन दॅट वे. the moment we can think about one fact, and then the moment we can think about the nurturing and nourishment of every entity, then we can have a solution for that one. Then we can think the solution for that one. मग त्याचा आउटकम खूप आहे. मग ग्रीन कॅम्पस म्हणून तुम्ही डिक्लेअर करू शकतात. देन यू कॅन वर्क, देर आर द मल्टिपल फॅसिलिटीज आर गिवन फॉर द ग्रीन कॅम्पस. असं खूप काही आहे. बट अशा तऱ्हेने आपण मग काही करू शकतो. आणि फॉर दिस वन वी शुड बी अ मेंटर. देर आर द स्टुडंट प्रोजेक्ट्स आर देअर. मुलांच्याकडनं प्रोजेक्ट तुम्ही करून घेऊ शकता. पण हे केव्हा होणार, जेव्हा एकदा आपलं तिकडे लक्ष जाते तेव्हा. लक्ष गेलं की आपण ते कन्वर्ट करू शकतो. दिस इज ओनली फॉर द नाही, ही नाही बॅक. तसंच आपण फूड बद्दल म्हणू शकतो. तसंच मग बाकीचे म्हणजे मुलांसोबत राहून आपण ह्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो. तर नाऊ विल ट्राय टू गो विथ द नेक्स्ट पार्ट, दॅट इज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. आणि सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये आपण म्हणतोय की व्हॉट एव्हर द कंटेंट्स आर गेटिंग प्लेस हिअर, दीज आर द प्रपोजल फ्रॉम अवर साइड. हे आम्ही तुम्हाला प्रपोजल म्हणून देतोय. And when it is a proposal, you need to explore. Then how one goes for that exploration. So what is this workshop? It is a process of dialogue between me and you. Okay. Then it gets started. It soon becomes a dialogue within you own yourself. म्हणजे ही एक संवादाची प्रक्रिया आहे आणि हळूहळू हे तुमच्यामध्ये होते आहे. आणि जशी जशी हे तुमच्यामध्ये होते, दॅट इज व्हॉट द सेल्फ एक्सप्लोरेशन. तर संवाद माझा आणि तुमचा, आणि नंतर तुमच्यामध्ये, आणि व्हेन इट इज तुमच्यामध्ये, दॅट इज व्हॉट द सेल्फ एक्सप्लोरेशन. तर तुम्ही तुमच्याशी संवाद साधता की नाही, काय होते की तुम्हालाच तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमच्याशी संवाद साधताय की नाही की तुम्हालाच तुमचा प्रॉब्लेम आहे. आणि तुमचाच तुमचा प्रॉब्लेम, तुम्हालाच तुमचा प्रॉब्लेम हा बाहेर एक्सप्रेस होतो.
तुम्ही जर तुमच्याशी संवाद साधत असाल तर तुम्ही बाहेर पण संवाद साधू शकतात. एवढं इझी आहे गणित. तुम्ही जर तुमच्याशी संवाद साधू शकत असाल तर तुम्ही बाहेर पण संवाद साधू शकतात. जर तुम्ही बाहेर संवाद साधू शकत नाही म्हणजे काय की तुमच्याशी संवाद, दॅट इज सो सिम्पल. तर आता मला माझ्याशी संवाद साधायचा आहे. मला आता माझ्याशी संवाद साधायचा आहे. काय संवाद? की व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी, है ना? व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी, व्हॉट इज माय नॅचरल ॲक्सेप्टन्स अँड दॅट इज व्हॉट माय इंटेन्शन. आणि दुसरं आहे की व्हॉट आय एम, दॅट इज माय कॉम्पिटन्सी. मग व्हॉट रिअली आय वॉन्ट टू बी, व्हॉट रिअली आय वॉन्ट टू बी continuous, happy and prosperous. Continuous happiness and the prosperity, that is my want. But sometimes I may become, sometimes I may not becomes. Okay. So this dialogue should be there. I should be intact along with the intention. I should be intact along with the intention, and then I should be able from this intention toward the competency. That is what the self exploration. मी माझ्या इंटेन्शनवर राहून माझं कॉम्पिटन्सी मी पाहू शकतो. दॅट इज व्हॉट द सेल्फ एक्सप्लोरेशन. कि भाई मुझे तो सुखी और समृद्ध होना है लेकिन मैं अभी नहीं हो पा रहा हूँ, तो क्यों नहीं हो पा रहा हूँ? तो मैं खुला हूँ मुझे देखने के लिए. मैं अभी मुझे देख पाता हूँ कि अरे मैं कहाँ पे अटका हूँ. क्या मैं अहंकार में हूँ, क्या मैं डिप्रेशन में हूँ, क्या बिंदु है कि जहाँ पे मुझे प्रॉब्लम्स है, तो वो देख पाना ना. दैट इज व्हाट माय कॉम्पिटेंसी. सो दैट डायलॉग शुड बी देयर कि जहाँ पे मैं चाहता हूँ और जहाँ पे मैं हूँ उस दोनों का डायलॉग्स. एक सिंपल एग्जाम्पल, आई ऑलवेज वॉन्ट टू बी देयर इन रिलेशन, बट ना मैं हर वक्त संबंध में जीना चाहता हूँ. क्या मैं हर वक्त संबंध में जी पाता हूँ? काय वाटतं? माझं इंटेन्शन काय की मैं संबंधपूर्वक जीना, हर वक्त हर पल हर क्षण संबंध में जीना माझं इंटेन्शन आहे. क्या मैं हर वक्त संबंध में जी पाता हूँ? काय वाटतं तुम्हाला? हो की नाही? कधी कधी होते, कधी कधी नाही, है ना. तर जेव्हा जेव्हा होते, है ना, जेव्हा जेव्हा होते, है ना, द मोमेंट वी आर इन रिलेशन, व्हॉट वी फील, that is the harmony. Means what is my intention, that is my competency, and if that is related, that is correlated, then I will be the in harmony. म्हणजे जो मैं चाहता हूँ वही मैं करता हूँ, तो that is what the harmony. और जो मैं चाहता हूँ अगर वही मैं कर पाता हूँ तो that harmony is resulted in terms of the happiness. बट मेरा चाहना संबंध में है लेकिन मैं जी पा रहा हूं इन अपोजिशन, तो आउटकम क्या आएगा? घुटन, है ना, तनाव, है ना, एंड देन गेट कन्वर्टेड इन टर्म्स ऑफ द अनहैप्पीनेस. तो पहला तो घुटन होती है, फिर तनाव होता है, फिर एक दूसरे के साथ मारपीट होती है ना, शब्दों से, और फिर बाद में फिर अलग हो जाते हैं. असंच आहे ना, प्रक्रिया अशीच आहे ना. पण ही कळायलाच पाहिजे की घुटन म्हणजे आतमध्ये तो म्हणजे समोरचा व्यक्ती माझ्यामुळे म्हणजे आतमध्ये दाबल्या जातोय का, असेल तर मग का होतोय, मग ती चर्चा बाहेर येणं गरजेचं आहे ना. अदरवाईज त्याच्यात मग प्रॉब्लेम सुरूच होणार, है ना. बट व्हेन वी कॅन बी देअर अलॉंग विथ इफ वी फील रिलेटेड. The moment we feel in opposition, then the problems get started. मग तुम्ही म्हणाल सर ते आमचाच तर परिवार आहे ना, आम्ही थोडीच अपोजिशन मध्ये आहे. आपलाच मुलगा आपल्याच मुलासोबत अपोजिशन मध्ये आहेत की नाही? की कधीच नाही. आपल्याला जर असं वाटत कधीच नाही तर मग माझं मारणं, माझं रागवणं, माझे भाव चेंज होणं, है ना. बच्चा आपके शब्द नहीं पकड़ता, बच्चे आपके भाव पकड़ते हैं. और ये हर कोई बच्चा
न कॉलेज का भी बच्चा. तर बच्चा आपका शब्द नाही आप म्हणजे खूप चांगलं चांगलं बोलणार आणि तुमचा भाव तसा नसेल तर तो ते भाव पकडतात. तर the moment we feel in opposition, that get converted into the contradiction and that contradiction resulted into the unhappiness. मग आता आपण पाहू शकतो की असे कोणते मोमेंट्स आहे की तिथे आपण कॉन्ट्रॅडिक्शनमध्ये आहे, तिथे कन्फ्लिक्ट आहे. मग तिथनं बाहेर येणं, दॅट इज व्हॉट द संवाद, दॅट इज व्हॉट द डायलॉग. ते कोणता व्हॉट रिअली आय वॉन्ट दॅट नो, रिअली व्हॉट आय वॉन्ट, रिअली आय वॉन्ट टू बी देअर इन रिलेशन, देन आय नीड टू अंडरस्टँड व्हॉट रिलेशन्स आर देअर. अकॉर्डिंगली आय विल बी देअर अलॉंग विथ द अदर पर्सन. जर अपोजिशनमध्ये आहे तर मला काय समजून घेण्याची गरज आहे की संबंध कशाला म्हणतात. संबंध निश्चित आहेत. मग आई बाबा आणि मुलं मुलगी काय संबंध आहेत. आई बाबा आणि मुलं यांचा संबंध आहे, पण संबंधांचं प्रयोजन काय आहे. आपण त्या संबंधांमध्ये आहे, काय प्रयोजन आहे. तर मला ते समजून the moment I can understood then only I can be there, otherwise the problem would be there. मग एक्सपेक्टेशन वेगवेगळे. गुरु शिष्य, टीचर्स अँड स्टुडंट हा एक संबंध आहे. या संबंधांचं काय आउटकम आहे. म्हणजे आपण म्हणतो की मुलांनी आपल्याला म्हणजे त्यांनी विश करायला पाहिजे ना, त्यांनी हे करायला पाहिजे. म्हणजे काय, त्यांनी आपल्याला त्याने कृतज्ञता मानायला पाहिजे आणि गौरवान्वित व्हायला पाहिजे असं आपल्याला एक्सपेक्टेशन आहे. आपल्याकडनं त्याला काय व्हायला पाहिजे सांगा बरं. देर इज अ रिलेशन ना बिटवीन द टीचर्स आणि स्टुडंट. मग जर तुम्हाला अपेक्षा आहे मुलांनी असं करायला पाहिजे, तर मुलांच्या पण अपेक्षा आहेत टीचरनी असं करायला पाहिजे. तर मेरा टीचर समझदार हो, वो समझदारी जो है वो मुझ में ट्रान्सफॉर्म हो. तर ते त्याचं म्हणणं आहे. त्याला टीचर समजदार जर दिसला तर ठीक आहे, नाही दिसला तर कुठे तो हे करणार. तर रिलेशन्स आर देर आर द डेफिनेट एक्सपेक्टेशन्स आर देअर. त्या अपेक्षा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. आई बाबा मुलं, ते भाऊ बहीण, पती पत्नी, द रिलेशन्स आर देअर, द एक्सपेक्टेशन्स आर देअर. आणि मग ते कळालं तर ते रिलेशन होणं. अदरवाईज मग ते कॉम्पिटन्सी आपली इन्हान्स करणं. तशी जशी कॉम्पिटन्सी इन्हान्स झालं तर वी आर इंटॅक्ट अलॉंग विथ द इंटेन्शन, वी आर ट्राईंग टू इन्हान्स द कॉम्पिटन्सी ॲज वेल ॲज देन विल ट्राय टू बी देअर अलॉंग विथ द रिलेशन्स. सो हा डायलॉग होण्यासाठी दिस इज व्हॉट द सेल्फ एक्सप्लोरेशन. आय शुड एक्सप्लोर विदिन, आय शुड बी इंटॅक्ट अलॉंग विथ द इंटेन्शन अँड आय शुड एबल टू सी द कॉम्पिटन्सी. दिस इज व्हॉट वी हॅव टू डिस्कवर अवर नॅचरल ॲक्सेप्टन्स ना. नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हणजे मला काय काय नॅचरली ॲक्सेप्टेड आहे ते, दॅट इज व्हॉट द इंटेन्शन. जसं एक उदाहरण दिलं संबंधांचं, दुसरं उदाहरण दिलं आहे फूडचं ना. असे मल्टिपल एक्झाम्पल द्या की व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेड टू मी. आता नॅचरली ॲक्सेप्टेड म्हणजे सहस्वीकृती, त्याच्या खाली आहे स्वीकृती, त्याच्या खाली आहे सहमत. मग आपल्याला त्या व्हेरीफाय करावं लागतील. आणि त्याच्या खाली आहे की मग दुसऱ्याने म्हटलं म्हणून मानून घेणं. पण आपल्या त्या लेवलचं का चेक करावं लागेल. नॅचरली ॲक्सेप्टेड आपण काय म्हटलं, विल रिस्पेक्ट यू ऑफ द प्लेस टाइम, इट इज व्हॅलिड फॉर एव्हरी वन. नॅचरली ॲक्सेप्टेड मीन्स इट इज व्हॅलिड फॉर एव्हरी पर्सन, एव्हरीवेअर, एव्हरी टाईम. विल रिस्पेक्ट यू ऑफ प्लेस, पोझिशन्स, पर्सन्स, टाईम, इट इज द सेम. दॅट इज व्हॉट द नॅचरली ॲक्सेप्टेड. जसं अन्न, द फूड इज फॉर नर्चरिंग द बॉडी. Is it getting changed anytime with respect to the person, with respect to the time, with respect to the positions? Not. It will be the same. The same thing for the multiple. So you can have a multiple parts. You can verify it on the level of natural acceptance. That is what the intention. The second is we have to find out what I am, where exactly I am. मी म्हणतो तसा पण आहे का तो व्हेरीफाय करणं. ओके. देन वी हॅव टू इन्श्युअर दिस डायलॉग अँड देन वी हॅव टू इन्श्युअर द हार्मनी. मग इथे आपल्याला चेक करायचं मी कुठे आहे, कुठे जायचं आणि त्याच्यासाठी प्रोग्राम काय प्रोग्राम राहणार त्याच्यासाठी है ना. की
द कंटेंट ऑफ द सेल्फ एक्सप्लोरेशन की व्हॉट आय वॉन्ट टू अचीव हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. मग त्याच्यासाठी मला काही करायचं आहे, दॅट इज व्हॉट द प्रोग्राम. आणि प्रोसेस इज थ्रू दिस प्रपोजल व्हेरिफिकेशन है ना. आय विल गो फॉर दिस प्रपोजल अँड देन दॅट इज द फर्स्ट पार्ट व्हेरिफिकेशन अँड सेकंड इज द म्हणजे फर्स्ट इज द दिस प्रपोजल दॅट इज अ सेल्फ एक्सप्लोरेशन अँड सेकंड इज द व्हेरिफिकेशन. आणि व्हेरिफिकेशनसाठी विल गो विथ दिस कंटेंट हॅपीनेस प्रॉस्पेरिटी अँड कंटिन्युअस हॅपीनेस है ना. विल आस्क इट दिस क्वेश्चन. मग आपले प्रश्न आपण विचारलेच, विल गेट दॅट आन्सर दॅट इज अ कंटिन्युअस हॅपीनेस. ओके. नाउ विल ट्राय टू गो विथ दिस व्हेरिफिकेशन. विल व्हेरीफाय ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ॲक्सेप्टन्स. नॉट ओनली विल व्हेरीफाय, विल ऑल्सो ट्राय टू व्हॅलिडेट इट. समजा फूड इज फॉर द नर्चरिंग ऑफ द बॉडी, मी फक्त व्हॅलिडेट नाही करणार, मी फक्त व्हेरीफाय नाही करणार, आय विल ऑल्सो गो फॉर द व्हॅलिडेशन. मी तसं जगण्याचा प्रयत्न करणार, तसा जगणं. द मोर अँड मोर आय एम एबल टू लिव्ह, देन इट विल गेट कन्वर्टेड इन टू द राईट अंडरस्टँडिंग. अदरवाईज ते सूचनाच राहील. जसं गाडीचं म्हटलं है ना, द व्हेकल इज फॉर द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस फॉर द बेनिफिट ऑफ द सोसायटी. सोसायटीला काही काम करण्यासाठी. देन आय विल बी देअर अलॉंग विथ द व्हेकल्स. द क्लॉथ है ना, फॉर द नर्चरिंग अँड फॉर द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी. मग तसा क्लॉथ माझा, तसं मी लिव्ह करेन. द सेम थिंग फॉर एव्हरीथिंग आय विल व्हेरीफाय अँड देन आय विल बी देअर. मग संबंध आहेच, मग संबंधांमध्ये जगणं. मग संबंध समजा टीचर्स स्टुडंट, मग त्याच टीचर स्टुडंट संबंधांमध्ये जगणं. दॅट इज व्हॉट द व्हॅलिडेशन. So if I am able to validate it with respect to the human being, that is the mutual happiness. With respect to the rest of nature, that is the mutual prosperity. So I will verify and then I will validate. The moment I will validate it, that is what the right understanding. So this verification and then the validation, these are the stage for the self exploration. हे कोणाला करायचं आहे? स्वतःमध्ये ना. कंटेंट अवेलेबल आहे, करायला स्वतःचं आहे, म्हणजे आपण इझिली करू शकतो की नाही. फक्त आपलं तिकडे लक्ष जाणार का की नाही. आपलं सगळं लक्ष. आता समजा जेवणानंतर 1 तास झाला, किती वेळा तुम्ही इथे होता आणि किती वेळा बाहेर जाऊन आले. म्हणजे फिजिकली नाही पण किती वेळा जाऊन परत आल्यात मस्त की नाही, इथेच होतात. तुम्हाला कोणती प्रोसेस आवडेल, म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन की डू अँड डोंटची? काय तुम्हाला असे उपदेश आदेशचं चांगलं वाटेल की हे एक्सप्लोरेशनचं चांगलं वाटेल काय? बिकॉज इन सेल्फ एक्सप्लोरेशन वी आर टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. द रिस्पॉन्सिबिलिटी लाइज विद इन मी. मैं रिस्पॉन्सिबिलिटी लेता हूँ. डिसीजन माझे है ना, निर्णय माझे, तर जिम्मेदारी मेरी, वैसी मेरी भागीदारी ना. तर होते, तर निर्णय झाला की माझी जिम्मेदारी तशीच भागीदारी, मग तसं माझं राहणं. इफ इट इज माइन देन आय कॅन बी देअर विथ द एव्हरी कंटेंट्स. आणि ही चर्चा कोणाची चालू आहे? चर्चा कोणाची चालू आहे? स्वतःचीच ना. आपण जे स्वतः सुधारायचं कोणाला आहे की दुसऱ्याला? सध्या सुधारायचं कोणाला आहे? कि आपण मानून ठेवला की मैं तो अच्छा हूं, सुधरने का किसको है? सध्या आपल्या काय मान्यता आहे की मी तर चांगलाच आहे, मी तर ठीकच आहे. प्रॉब्लेम कोणात आहे? बरं, प्रॉब्लेम ज्याच्यात आहे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व
समजा माझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकणार किंवा तुमचा प्रॉब्लेम मी नाही सॉल्व्ह करू शकणार. मी तुमचं ध्यानाकर्षण करू शकतो की भाई या ऐसा आहे. सॉल्व्ह तर मीच करू शकतो, तुम्ही तुमचाच करू शकता. मी तुम्हाला उपयोगी होऊ शकतो, तुमचं ज्ञान आकर्षण करू शकतो की भाई हे ऐसा ऐसा आहे. मी आणि सकाळपासून आपण तसंच बोलतोय की हे असं असं आहे, कारण मेरा प्रॉब्लेम आहे तो मीही सॉल्व्ह करू शकता, कारण मीच क्रिएट केलेला आहे आणि मीच त्यातनं बाहेर येऊ शकतो. बाकीचे मला सहयोगी होऊ शकतात. म्हणून जर माझं हे वाक्य असेल की माझा प्रॉब्लेम हा दुसऱ्यामुळे झालाय, तर हे प्रॉब्लेम आता मला व्हेरीफाय करावं लागेल. माझा प्रॉब्लेम दुसऱ्यामुळे झालाय की माझा प्रॉब्लेम माझ्यामुळे झालाय, की अजूनही ती मान्यता आहे की मेरा प्रॉब्लेम मैं तो अच्छा हूं, इनके कारण मेरा प्रॉब्लेम है. सध्या आपले सेंटेन्स हेच आहे ना की नाही? म्हणजे इथला प्रत्येक जण स्वतःला म्हणतो की मी तर व्यवस्थित आहे, प्रत्येक जण म्हणतो यार या बाजूच्यामुळे प्रॉब्लेम आहे. तो बाजूचा इथं हाच विचार करतोय ना, मैं तो अच्छा हूं, मेरा प्रॉब्लेम इसके कारण, की नाही? इट माइट बी द पर्सन, इट माइट बी द ग्रुप ऑफ पर्सन. एक ग्रुप ऑफ पर्सन मी विचार करत ह्या ग्रुपमुळे मला प्रॉब्लेम आहे, नाही तर आम्ही तर तिघं चौघं छानच आहे. तो ग्रुपही तेच म्हणतोय. ह्या मान्यता आपल्याला थोडं व्हेरीफाय करावं लागतील. आय एम नॉट सेइंग की गो विथ दिस वन. आय एम जस्ट एक्सप्लोर युअर सेल्फ, है ना. इट इज ओपन फॉर यू, इट इज अ प्रपोजल. पण सगळे प्रॉब्लेम्स मला चेक करावं लागतील, ते प्रॉब्लेम्स माझे आहेत, मला सॉल्व्ह करावं लागतील. माझा प्रॉब्लेम दुसरा फक्त सहयोगी होऊ शकतो, सॉल्व्ह नाही करू शकतात. सॉल्व्ह मला माझा प्रॉब्लेम करावा लागेल. म्हणून आता मुलांना आपण शिकवतो की मुलं शिकतात. तर या लेवलला आपल्याला जावं लागते की मुलं स्वतः शिकतात आणि मुलांना शिकण्यासाठी आपण सहयोगी आहोत. अँड दॅट इज वाय दिस वर्ड हॅज केम, दॅट इज अ फॅसिलिटर्स. की नाउ टीचर्स आर फॅसिलिटर्स, दे आर फॅसिलिटिंग द स्टुडंट फॉर द लर्निंग. जसं मी तुम्हाला समजून सांगतोय की तुम्ही स्वतः समजतात आहे. काय वाटते तुम्हाला? तुम्ही स्वतः समजून घेता आहे, मी तुम्हाला फक्त फॅसिलिटेट करतोय तिथपर्यंत जाण्यासाठी. तुम्ही स्वतः समजून घेताय, मी फक्त तुम्हाला फॅसिलिटेट करतोय, तुम्हाला मदत करतोय तिथपर्यंत जाण्यासाठी. पण तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही तुमचा एफर्ट्स घेतात आहे. द मोर अँड मोर एफर्ट्स इज विदिन यू, द मोर अँड मोर क्लिअर विदिन यू. तुम्ही जर तुमचे क्लिअर केलं तर तेवढा तुमचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होणार. तर तुम्ही इथनं पळून गेला तर होणार आहे का? प्रॉब्लेम तसेच राहणार. आणि तो आहे स्वार्थ. स्वार्थ काय? स्वयं का अर्थ ढूंढना, यही स्वार्थ आहे. मला आता स्वतःचा अर्थच पाहायचा आहे. काय अर्थ आहे माझा? कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. आणि मग त्या स्वार्थातून मग आता परार्थ आणि परमार्थ. म्हणजे जसा जसा मला माझा अर्थ कळेल तसं तसं मी आता मग सोबत दुसऱ्यासोबत राहील. माझा अर्थ काय की कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. द मोमेंट आई एम इन कंटिन्युअस हॅपीनेस द प्रॉस्पेरिटी, जिसके पास जो है वही बांटेगा. तो मेरे पास अगर सुख है तो क्या बाटे. तो आहे. मला आता माझा अर्थ पाहायचा आहे. मी कसा आहे तर कंटिन्युअस हॅपी आणि प्रॉस्परस आहे. मग मी जसा आहे तर मी कसा वागणार आता? तर माझं व्यक्त तसंच होईल, माझं एक्सप्रेशन तेच होणार आता. मग जसा जसा मला तो स्वार्थ, जसं जसं माझा अर्थ कळेल तसं तसं मी परार्थ आणि तसं तसं मी परमार्थ सर्वांसाठी. परार्थ म्हणजे परिवार आणि परमार्थ म्हणजे सर्वांसाठी. तसं माझं प्रकटन सर्वांसाठी. तसे ते शब्द. काही रिफ्लेक्शन तुमच्या साईडने? So it is a process of living in harmony within, along with the others, ultimately for everyone. So काही रिफ्लेक्शन घेऊया आपण एक दोन. आतापर्यंत आपण दोन वस्तू पाहिले ना. वन इज दॅट वी आर ट्राइंग टू लिव्ह
along with the one part that is the in physical facility relations or right understanding. या तिघांमध्ये आपण कुठे आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. मग हे पाहत असताना हे प्रोसेस पण पाहिली आपण, दॅट इज द सेल्फ एक्सप्लोरेशन. तर आपण मॉर्निंग पासनं इथपर्यंत आलेलो आहे. तर काय वाटते तुम्हाला? सर खूपच तुम्ही स्वतःमध्ये पहा असं म्हणताय, तर एवढं इझी नाही आहे. एवढं इझी आहे का स्वतःमध्ये पाहणं? काय वाटते तुम्हाला? ते स्वतःमध्ये पाहत असताना मग मला ते दिसलं किंवा मी किती उपकारी आहे आणि मी काय काय काम करतो, की मी उपकारी आहे की म्हणजे अपायकारी आहे. मी कुठे कुठे उपकारी आहे आणि कुठे कुठे अपायकारी आहे ते दिसतात. आणि कुठे कुठे मी विश्वासाने जगतोय, कुठे कुठे अविश्वासामध्ये. तर विश्वासात जगत नाही म्हणजे विश्वासघात, विश्वासात जगत नाही म्हणजे विश्वासघात, आणि विश्वासघात म्हणजे छल कपट दम पाखंड इथपर्यंत. म्हणजे छल म्हणजे दुसऱ्याचा विश्वासघात करताना दुसऱ्याला माहीत नाही तेव्हा करणं. छल कपट, कपट म्हणजे दुसऱ्याला जाणून बुजून करणं. छल कपट दम म्हणजे दुसऱ्याला सांगून की बाबा मी तुझा विश्वासघात करतोय. आणि पाखंड म्हणजे त्याला मारूस तर त्याला मारणं सांगून. तिथपर्यंत विश्वास, अविश्वास त्याचा विश्वासघाताचा. तर आता की मी त्याच्यासोबत जगतोय आणि हे कोण आहे? हे सगळे माझे लोक आहे. आज माझं जगणं कुठे आहे? म्हणजे आज माझं जगणं माझ्या परिवाराशी आहे आणि गप्पा त्या ट्रम्पशी आहे. आणि मला जगायचं आहे माझ्या बायकोसोबत, पोरांसोबत. माझं त्यांच्यासोबत संवाद नाही, पण मी लाख सोल्युशन त्या ट्रम्पला देणार. त्यांनी हे करायला पाहिजे, त्यांनी हे केलं पाहिजे, हे केलं. आणि इथे काय नाही, मी तर अच्छा आहे, पण त्यांना प्रॉब्लेम असेल ते करतील. म्हणजे हे जे आहे ना, की मी इथे आहे आणि त्या गोष्टी करणं, हे पडून जाणं आहे. म्हणजे हे इथे माझे प्रॉब्लेम्स आहे, इथे माझं जगणं आहे. हे जगणं सोडून मी काहीतरी भलतंच बोलतोय, म्हणजे ते पडून जाणं आहे. मग तुम्ही म्हणाल सर ते बोलायचं नाही का? मग बोला ना. तुमच्या समाज जो आजूबाजूचा आहे तिथे तर काम करा पहिले, मग तुम्ही एक्सपांडेड व्हा. म्हणजे तुम्ही इथे मलकापूरला आहात, तर मलकापूर तर तुमच्या पहिले त्या शहराचा विकास करा. किती शहर सुंदर होते आहे. म्हणजे माझं आता इथे म्हणजे आज म्हणजे 56-57 वर्ष झाले. माझा म्हणजे जन्म इथलाच आहे आणि शाळा पण इथलीच आणि इथे. तर मी ते पाहतोय की आपण त्या शहराला चांगलं करू शकतो की नाही, की ते दिवसेंदिवस ते कसं होते ते म्हणजे पाहतोय. करूया ना गप्पा, आपण समाजाच्याही करू, पण पहिले परिवाराच्या गप्पा केव्हा करणार? की नाही सर ते सोडून सांगा. आपल्याला स्वतःवर बोलायचं म्हटलं तर 1-2 मिनिटात संपेल. दुसऱ्यावर बोलायला सांगितलं तर किती मिनिटं लागतील? आणि दिस इज द ब्यूटी ना, दिस इज ब्यूटी कि कोई किसी को सुधार नहीं सकता है, हम स्वयं सुधार सकते हैं. हम स्वयं को सुधार सकते हैं, हम किसी को सुधार नहीं सकते. हम दूसरे को सिर्फ सहयोगी हो सकते हैं, दूसरा वो स्वयं सुधार सकता है. तर दुसरा सुधारण्यासाठी मी तिथे तयार राहणं, तिथे राहणं, ती आहे धीरता. कि भाई आप भी सुधर जाओ, मैं हूं आपके साथ. तर आपण सकाळपासून प्रपोजल बोलतोय, हार्मनी इन दिस एक्झिस्टन्स हे बोलतो आहे, त्याचे कंटेंट बोलतो आहे, सेल्फ एक्सप्लोरेशन बोलतात. तर याबद्दल काही तुमचे रिफ्लेक्शन मला आवडेल 2-3 मिनटं. किंवा मग असंही की सर जाऊ द्या ना, एवढं काय सिरियस होत आहे. तुम्ही सिरियस होता आणि तुम्ही सांगता आम्हाला हे काही असते का? आमचं एवढं चांगलं आयुष्य चाललं होतं सर, ते तुम्ही आमचं खाणं पिणंही काढलं आज सकाळपासून. ते खातानाही आम्हाला आता आजकाल आनंद होत नाहीये. किती आनंदाने आम्ही खात होतो.
आणि ते सकाळपासून 10 तेच ते सांगताय. कोणती शर्माची कचोरी का? की आता ती पण चांगली वाटत नाही. हा, महाराजची आहे ना? महाराज म्हणजे ह्या पोस्टाच्या पाठीमागचा समोर. ती खाल्ली का आवडते का तुम्हाला? शरीरात क्वालिटी राहिली नाही आता. आणि ते तिकडे मुगाचे वडे पण, मुगाचे भजे मिळतात कुठे म्हणा? हा, सगळे ठिकाणं माहित आहे ना. नाउ विल ट्राय टू ओपन अप. आपण सकाळपासून हा सुख आणि समृद्धी शब्द वापरतोय. नाउ विल ट्राय टू एक्सप्लोर दिस वर्ड. पण ते शब्द ओपन करायच्या अगोदर मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी बोलाल, पण तुम्ही काही बोलत नाहीये. पण ठीक आहे, हे शब्द आपण ओपन करूया, है ना? पण सुखा म्हणजे ओपन करायच्या अगोदर तुमची परिभाषा तरी सांगा. सुख तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय वाटते? आणि इव्हन दो तुम्ही आता सगळ्यांनीच UHV1 केला आहे ना, यू कॅन रिपीट दॅट वन ऑल्सो. आठवते तुम्हाला? सांग, सरांना द्या माईक. गरम पाणी पाहिजे, गरम पाणी. हां ते हां. हां हे जो आपण UHV सेकंड मध्ये जो फर्स्ट पार्ट बघितला आहे, म्हणजे बघत आहोत, तो UHV1चाच आहे. तो रिपिटेशन आहे त्यामध्ये. हा, सर्वच रिपिटेशन आहे, थोडंच नाही. म्हणजे तेवढं थोडंसं का वाटलं? कारण तुम्ही बाकीचं विसरले वाटते. अरे अस्तित्वात जे आहे तेच सांगणार, अजून काय सांगणार? हा, एक्झाम्पल काही ऍड झाले असतील. हा हा, नाही थांबा, त्यांचं ऐकून मग तुम्ही. पण हे मला छान वाटलं की 1.5 वर्ष झालं कंटेंट आहेत असं. सांगा ना अजून. नाही यासाठी की कारण काय होईल? हो हो, की आता तुम्ही ॲटॉनॉमस झालात. ॲटॉनॉमस झाला म्हणजे आता फर्स्ट इयरला तुमची बॅच येणार म्हणजे UHV कोर्स येणार. आणि मग ते शिकवायला काय आम्ही तर येणार नाही, घ्यायचा तुम्हालाच आहे. आता सर तर ते पाहतील की इथे कोण कोण होते आणि प्रत्येकाला तिथे घ्यायचंच आहे. त्यासाठी हे आता आपल्याला बोलणं भागच आहे. मग आता बोलणं आहे म्हणजे तसं वागणं भाग आहे. मग बोलूंगा एक और करूंगा एक, हे तो चलेगा नाही. नाही तर लगेच याल. आता मी इथे बोलतोय आणि मी तुम्हाला जर कुठेतरी चुकीचं दिसलं तर उद्या तुम्ही येणार का इथे? नाही येणार. तर ते मग ती जिम्मेदारी आपल्याला येते. यार मैं अभी ये बात कर रहा हूं तो मुझे ऐसा जीना, मग ती बाध्यता, मग तो माझा कार्यक्रम. त्यामुळे ते चांगलं झालं, तुम्ही आता ॲटॉनॉमस झाला आणि आम्ही तुमच्या मागेच लागतो. त्यामुळे कोर्सेस येणारच तुमचे आणि तुम्हालाच घ्यावं लागणार. त्यामुळे आम्ही तर घेणार तर नाहीच, मुलांसाठी तर तुम्हालाच घ्यायचं आहे. और फिर बच्चे आपको देखेंगे, बच्चे आपका शब्द नहीं देखेंगे, ये आदमी कैसे जीता है, आपका जीना देखेंगे. फिर बच्चा आपके पास आता है. बच्चा तो आपके पास आना ही चाहता है, बच्चा आपके पास ही है. बच्चा समझना चाहता है. सांगा सर. मीच बोललो सर, तुम्ही बोललाच नाही.
युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, नंतर होलिस्टिक एज्युकेशन आणि हार्मोनी. छान. सुखाचं काय परिभाषा होती? राईट अंडरस्टँडिंग, गुड रिलेशनशिप with families, with nature. हां. गजानन भाऊ सांगता तुम्ही? नाही, सांगा सरांना सांगा. बोल. बंद. Sir, in Sandhagadi Baba Amrut University, already there in fourth semester, universal human values subject is included. We will take for 30 marks. मग तो किती जणांनी घेतला होता तो इथे? नाही, मुलांनी घेतला होता. तुम्ही शिकवला किती जणांना? इथे कोण आहे? सांगणार? नाही, छान. उलट म्हणजे आणि म्हणून इथे पण आम्ही जे सांगतोय हे आम्ही पण सेल्फ एक्सप्लोरेशनसाठी सांगतोय. तर इन दॅट वे वी आर द को एक्सप्लोरर. म्हणजे तुम्ही एक्सप्लोरेशन करतात आहे, आम्ही पण एक्सप्लोर करतोय. इट इज नॉट दॅट की आम्ही तुम्हाला काही सांगतोय. म्हणून तुम्हाला एका सेशनमध्ये ते पण येणार आहे की नाऊ टुगेदर वी आर एक्सप्लोरिंग द कंटेंट. तर आम्ही सांगतोय म्हणजे आम्ही खूप काही केलं असं नाही आहे की आम्हाला फक्त 2 दिवस अगोदर हे कंटेंटची सूचना मिळाली आहे, तुम्हाला आज मिळाली आहे, पण आपण सोबत मिळून या कंटेंटवर एक्सप्लोर करूया. तर इन दॅट वे वी आर द को एक्सप्लोरर. आणि जेव्हा आपण मुलांसमोर मांडतो हा कंटेंट, आपणही तसाच मांडायचा की भाई हे कंटेंट माझ्याकडे आले आहे, आता मी तुम्हाला सांगतोय, आपण सोबत मिळून, तुम्ही आणि आपण सोबत मिळून यातला एक्सप्लोर करूया. मग मुलं पहा किती समोर येतात. आम्ही तर पाहिलं की मुलं खूप छान आणि प्रॉब्लेम रिझॉल्व होताना पण पाहिलं मुलांनी. हां सरजी, 30 तुम्ही शिकवला होता का? नाही, आता आपण ॲटॉनॉमसमध्ये फर्स्ट इयरला घेऊ, सेकंड इयरला घेऊ, नंतर वाटल्यास ओपन इलेक्टिव्ह किंवा असं घेऊ, 2-3 घेऊ. कारण खूप सरजी आपके पास बहुत टीचर है. अजून कोणी? ठीक आहे. नाऊ विल मूव टुवर्ड्स दिस नेक्स्ट, हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. हॅपीनेसची परिभाषा काय आहे? जर तुम्हाला UHVची आठवतं तर ती, नाही तर कोणती पण. आपण आता सकाळपासून म्हटलंय ना की सुखी व्हायचं आहे. सुख म्हणजे काय? कारण नाऊ वी आर ट्राईंग टू टच टुवर्ड द रियालिटी. शब्दांमधनं अर्थ है ना, म्हणजे आणि त्या अर्थामधनं रियालिटीमध्ये आहे तरी काय है ना. आपण एवढं सुख म्हणतोय असं, आणि ती रियालिटी आहे की दुसरंच काही आहे असं पण असू शकते ना. जसं फॉर एक्झाम्पल प्रकाशाची रियालिटी आहे, त्याचा स्रोत माहित आहे. अंधाराचा स्रोत काय आहे? द अब्सेन्स ऑफ लाईट इज द डार्कनेस. म्हणजे देन देर इज अ रियालिटी ऑफ द लाईट, देर इज नो रियालिटी ऑफ द डार्कनेस. देर इज नो रियालिटी ऑफ द डार्कनेस, देर इज अ रियालिटी ऑफ द लाईट. कारण लाईटचा सोर्स माहीत आहे. द सेम थिंग, आता मी तुम्हाला प्रपोजल देतोय. द सेम थिंग, देर इज द हॅपीनेस इज द रियालिटी, देर इज अ रियालिटी, त्याचा स्रोत आहे.
बट द अनहॅपीनेस दॅट इज द अब्सेन्स ऑफ हॅपीनेस ॲट दॅट इन्स्टेंट. सो तो रियालिटीमध्ये नाही आहे. द अब्सेन्स ऑफ हॅपीनेस इज द अनहॅपीनेस. द रियालिटीमध्ये काय आहे, तर हॅपीनेस आहे, त्याचा स्रोत आहे, ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न. बट दिस इज द प्रपोजल. कीप दिस ॲज अ प्रपोजल. कीप युअर सेल्फ ओपन. एक्सप्लोर विथ इन. ओके. तर शब्दांचा अर्थ आणि अर्थाच्या वास्तविकतेपर्यंत जाण्याचा आहे. म्हणजे काय, व्हॉट इट इज ना, द पर्पज, देन ओनली विल. बरं, तुम्ही फील करता असं हॅपीनेस फील करतात, हॅपी आहे असं आता करताय? नाही. बरं, म्हणजे आता करण्यासाठी काय करावं लागेल? समजा ब्रेक द्यावं लागेल आणि ब्रेकमध्ये यांना काही द्यायचं आपण, असं गुलाबजामुन काही असं कचोरी, काय वाटेल तुम्हाला? असं बरं वाटेल? म्हणजे काय, त्या संवेदनामधनं फक्त ते नाव काढलं ना आपल्याला बरं वाटलं, त्यातनं आपल्याला, पण आतमध्ये काय घडलं, व्हॉट आय एक्सपेक्ट अँड दॅट हॅज बीन. मला असं वाटतंय माझं ते एक्सपेक्टेशन आणि जे होणार ते थोडंसं मॅच व्हायला लागलं तर मला थोडं बरं वाटायला लागलं. पण माझ्या ज्या एक्सपेक्टेशन त्या जर रियालिटीला टच करत नसलं तर हे जे स्मॉल क्षणिक सुख आहे हे मोठ्या दुःखामध्ये कन्व्हर्ट होते. आणि त्यामुळे ह्या क्षणिक सुखापासून आपल्याला अलिप्त व्हायचं आहे, आपल्याला त्यातनं बाहेर यायचं आहे. अदरवाईज क्षणिक सुख तर खूप काही आहेत, आम्ही देऊ शकतो ना. एक तासाला तुम्हाला मस्त चहा देऊ, हे देऊ, ते द्यायला काय हरकत आहे, पण नाही देत, कारण माहीत आहे त्यातनं जे रिफ्लेक्शन आहे नंतर नाही होणार. तुम्हाला दीर्घ परिणामी त्याच्याही पलीकडे जे निरंतर आहे त्या सुखाला टच करण्यासाठी हा आपला मार्ग आहे. आणि मग देन विल ट्राय टू सी करंटली आपण काय करतोय ना. द एव्हरी ह्युमन बीइंग aspires for this continuous happiness. The program for it depends on the whatever he or she has understood or assumed about it. Big house, lot of money, tasty food, loudspeaker, music, fast car, attention, name, fame. हे आहे का? मग डीजेवर का नाचतात? लाऊड म्युझिक ना. तर त्यातनं त्रासच होतो. काय त्रास होतो? नॉईज पोल्युशन आहे. आणि तसे त्याच्यात तुम्ही राहिले समजा 20 तास 40 तास तर तुमचा कानच चालला जातो. तो आज जाणार नाही पण तो बरोबर 10-15 वर्षांनी चालला जाईल. ते तुम्हाला कळणार पण नाही की कशामुळे तो गेला. तर बिग हाऊस, बिग म्हणजे किती बिग? बाजूच्या घराच्या पेक्षा एक रूम जास्त, तेवढा बिग हाऊस. बिग हाऊसची डेफिनेशन हीच आहे ना की त्याच्या काही पलीकडे आहे. म्हणजे माझ्याकडे त्या हे पण नाही की एक्झॅक्टली बिग म्हणजे किती, म्हणजे माझी आवश्यकता किती. माझी आवश्यकता 2 रूमची आहे, 4 रूमची आहे की 6 रूमची आहे. मला फक्त एवढं माहित आहे की बाजूच्या पेक्षा मोठं घर म्हणजे झालं बिग. द लॉट्स ऑफ मनी, किती पैसे मिळाले म्हणजे तुम्ही एकदम सुखी व्हाल? सांगा, आज मी सोय करतो माझ्यातर्फे. सांगा किती पाहिजे म्हणजे करता येईल असं. फक्त मी असं करेल की गजानन भाऊंना 15 लाख देईल आणि त्यांच्या बाजूला जे दादा आहे त्यांना मी 20 लाख देईल. तर ते 10 लाख किंवा 15 लाख भेटण्याचं ते सुख
ते ऐकून की यांना माझ्यापेक्षा 5 कमी जास्त मिळाले ते सगळं, तर हे मला पण माहित नाही की किती मिळाले म्हणजे मला, तर ते लॉट्स ऑफ मनी तो पण एक पार्ट आहे. फास्ट कार, जे कोणती कार, समजा माझ्याकडे एक्स असेल आणि दुसऱ्याकडे वाय आली तर माझे हाल काय पाहतो मी, आणि जर मग तिसऱ्याकडे झेड आली तर परत माझे हाल पाहतो सगळे. मग त्यासाठी माझ्याकडे एक गाडी आली ए तर दुसऱ्याकडे बी आली की मी फ्लॅट. तर हे सगळं डिपेंडंट आहे. इट इज अ डिपेंडंट ऑन अदर्स, इट डिपेंड्स ऑन दॅट अदर्स पण आहेत आणि संवेदना पण आहे, आणि दॅट आर गेटिंग व्हेरिएबल. हे झालं त्या म्हणजे फिजिकल फॅसिलिटीचं. हे दुसरं है ना, नॉट गेटिंग अटेन्शन फ्रॉम द स्पाउस. शिफ्ट टू वॉचिंग TV, ॲड टेस्टी फूड्स. तुम्ही माझ्याकडे आजकाल लक्षच देत नाही. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स? किंवा तुझं माझ्याकडे आजकाल लक्षच नाही. किंवा घरी गेल्यावर तुम्ही म्हणा, म्हणजे दोघंही ना, तुम्ही तुमच्या बायकांना म्हणाल, हे यांच्या नवऱ्यांना म्हणाल की, किंवा मग समजा ते नसतील आईबाबांकडे राहत असतात तर आईबाबांना म्हणा की खरंच मी केअर करते, खरंच माझं लक्ष नाही तुझ्याकडे, खरंच मला पाहायला पाहिजे. म्हणून तर पहा हे सेंटेन्स. ते 2च प्रश्न विचारतील, आज कुठे गेले होते आणि आज बरं वाटतंय ना तुम्हाला. आणि वाटल्यास मग त्यांना उद्या घेऊन पण या. म्हणजे पती पत्नी एक दुसरे के लिए आईना आहे असं येते. म्हणजे त्या पतीचं रिफ्लेक्शन म्हणजे ते बायकोचं असते आणि बायकोचं रिफ्लेक्शन हे पतीचं असतं. म्हणजे आता आपण समजून घ्या की आपण कसे आहोत. ब्रेक घ्यायचं. थोडंसं ह्यावर चर्चा करत करत, मी जे आता बोललो त्यावर चर्चा करत करत आपण पुढच्या पार्टला जाणार ना. असं ह्या आपण हॅपीनेस कशाला म्हटलेला आहे ना, कारण चहाला हॅपीनेस म्हटलं आहे की दुसरं कशाला म्हटलं आहे ना, त्यावरही जाऊया. असं तर विल टेक द ब्रेक ऑफ 10 minutes. 10 मिनिटात परत येऊया. नमस्कार.